इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ क्रमांक 2 अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काय करावे बरे? पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत. डास होऊ नयेत यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या घराच्या बाजूला पाणी साचू देऊ नये. पाणी साचले असेल तर त्याची योग्य ती व्यवस्था करावी. साचलेल्या पाण्यात औषधे फवारावीत जेणेकरून डास होणार नाहीत. जरा डोके चालवा. एक भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? भुंगा हा आपल्या आजूबाजूला उडतेवेळी आपण पाहिले आहे. भुंग्याला 2 पंख असल्यामुळे तो परिसरामध्ये उडतेवेळी दिसतो. भुंग्याला पंख असले तरी त्याला पिसे नाहीत. भुंग्याला 6 पाय असतात म्हणून भुंगा हा पक्षी नसून कीटक आहे. प्रश्न 2 मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? उत्तर आहे मासा आणि सरडा यांच्या पाठीवर खवले असतात. हा या दोघांमधला सारखेपणा आहे. प्रश्न 3 अंगावर पट्टे असणारे प्राणी कोणते? उत्तर आहे वाघ, सिंह, जिराफ आणि झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात. प्रश्न 4 वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? उत्तर आहे वाळवंटात पाण्याची कमतरता असते. उंटाला पाण्याची जास्त गरज भासत नाही. त्याचबरोबर वाळूमध्ये चालण्यासाठी उंटाला त्रास होत नाही, म्हणून वाळवंटातील लोक तेथील कामे करण्यासाठी उंट पाळतात. प्रश्न 5 मेंढ्या कशासाठी पाळतात? उत्तर आहे मेंढी हा पाळीव प्राणी आहे. मेंढीपासून लोकर मिळते. मेंढीपासून मांस मिळते. त्याचबरोबर मेंढीपासून लेंडीखत मिळतो, म्हणून बरेच लोक मेंढी पालन करतात. प्रश्न 6 कोंबड्या कशासाठी पाळतात? उत्तर आहे कोंबड्या अंडी घालतात. कोंबड्यापासून मांस मिळते, म्हणून बरेच लोक कोंबड्या पाळतात. प्रश्न 7 वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. उत्तर आहे चिता, वाघ, बिबटे, घोडा, हरिण हे प्राणी वेगाने पळतात. प्रश्न 8 उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा. घार, ससाना, गरुड हे पक्षी उंच भराऱ्या घेतात. प्रश्न 9 अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? उत्तर आहे बेडूक, साप, वाघ, जिराफ आणि बिबटे या प्राण्यांच्या अंगावर ठिपके पाहायला मिळतात. प्रश्न 10 आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? उत्तर आहे आयाळ म्हणजे प्राण्यांच्या मानेवर असलेले लांब केस. सिंह या प्राण्याला आयाळ असते. पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट हिरवे असतात, पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या, पांढऱ्या किंवा तांबड्या रंगाच्या असतात. माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा.
शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा. आपण सिंह या प्राण्याबद्दल माहिती पाहू. सिंह हा प्राणी सर्वांना माहीत आहे. सिंह जंगलात राहतो. सिंहाला जंगली प्राणी असे म्हणतात. जंगलातील छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करून सिंह आपले पोट भरतो. सिंहाला जंगलाचा राजा असेही म्हणतात. सिंह डोंगरदऱ्यातील गुहेमध्ये राहतो. सिंहाच्या मानेवर आयाळ असते. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. 1 नंबर, कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? उत्तर आहे शेळी, गाय, म्हैस या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. प्रश्न 2, घरात उंदीर का नको असतात? उत्तर आहे उंदीर हा प्राणी आपल्या घरातील वस्तू कुरतडतो. तो आपण साठवून ठेवलेले धान्य फस्त करतो. चांगल्या वस्तू कुरतडून त्याची नासाडी करतो. म्हणून उंदीर हा प्राणी आपल्या घरात नको असतो. प्रश्न 3, माशांचा संचार कुठे असतो? उत्तर आहे मासे पाण्यात राहतात. म्हणजेच माशांचा संचार पाण्यात असतो. प्रश्न 4, अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? उत्तर आहे प्राण्यांच्या अंगावर पिसे नसतात. पिसे हे पक्ष्यांच्या अंगावर असतात. चिमणी, पोपट, कबूतर, घार, गरुड आणि अशा सर्व पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. प्रश्न 5, पक्ष्यांना किती पाय असतात? उत्तर आहे सर्व पक्ष्यांना 2 पाय असतात. चूक की बरोबर ते सांगा. 1 नंबर, बगळा पांढरा असतो. बरोबर. 2 नंबर, पोपटाच्या अंगावर खवले असतात. चूक. 3 नंबर, मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते. चूक. 4 नंबर, पालीच्या अंगावर केस असतात. चूक. 5 नंबर, कोंबडा खूप उंच उडतो. चूक. जोड्या जुळवा. आता यामध्ये आपण उत्तरे पाहणार आहोत. सरडे सरपटतात. घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. वटवाघूळ उडू शकते पण पक्षी नाही. फुलपाखरू 6 पाय असतात. मासे पाण्यात राहतात. पुढील प्राणी ओळखा. 1 नंबर, घरात जळमटे करणारा कोळी. 2 नंबर, रंगीबेरंगी मोर. 3 नंबर, सोंड असलेला हत्ती. 4 नंबर, वेगाने धावणारा चित्ता. पुढील प्राण्यांना किती पाय असतात? 1 साप. सापाला पाय नसतात. 2 नंबर, गरुड. गरुडाला 2 पाय असतात. 3 नंबर, हरिण. 4 पाय असतात. 4 नंबर, पाल. 4 पाय असतात. 5 नंबर, माशी. 6 पाय असतात.
अशा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा.